Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B. Patil going to teach you advanced manufacturing processes subject in this semester and the subject code is 22563. We are discussing our second unit, that is milling machine and milling processes. Up to milling cutters we have finished in last video. Now we will continue with milling processes or milling operations. Okay. सो वी स्टार्ट विथ मिलिंग मशीन ऑपरेशन्स. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण मिलिंग मशीन इंट्रोडक्शन आणखी मिलिंग कटर्सबद्दल माहिती बघितली होती. आता आपण या व्हिडिओमध्ये मिलिंग मशीनवर कोणते कोणते ऑपरेशन परफॉर्म करता येतात हे बघूया. फॉलोविंग डिफरंट ऑपरेशन्स कॅन बी परफॉर्म्ड ऑन मिलिंग मशीन. ओके, त्याच्यामध्ये बघा प्लेन मिलिंग, फेस मिलिंग, साइड मिलिंग, स्ट्रॅडल मिलिंग, अँग्युलर मिलिंग, गँग मिलिंग, फॉर्म और प्रोफाइल मिलिंग, एंड मिलिंग, सॉ मिलिंग और स्लिटिंग आणि फायनली स्लॉट मिलिंग. ओके, तर ही सगळी लिस्ट आहे जी मिलिंग मशीनवरती आपल्याला काय करतात, हे ऑपरेशन्स परफॉर्म करता येतात. ओके, तर आता आपण वन बाय वन बघूया. फर्स्ट ऑफ ऑल विल स्टार्ट विथ प्लेन मिलिंग. प्लेन मिलिंग म्हणजेच काय बघा. प्लेन मिलिंग इज ऑपरेशन ऑफ प्रोड्युसिंग प्लेन फ्लॅट horizontal surface parallel to axis of rotation of plane milling cutter. The milling cutter is mounted on a milling machine arbor and is rotated at high speed. Okay, तर बेसिकली प्लेन मिलिंग म्हणजेच कशासाठी यूज करतो आपण, प्लेन किंवा फ्लॅट हॉरिझॉन्टल सरफेस आपण तयार करण्यासाठी प्लेन मिलिंग यूज केलं जातं. ज्याच्यामध्ये बघा डायग्राममध्ये बघू शकता आपण, समजा हा वर्कपीस आहे. ओके, आणि हा आर्बर आहे ज्याच्यावरती हे प्लेन मिलिंग कटर काय केलेलं आहे आपण माउंट केलेलं आहे. ओके, हे कटर आहे आणि ज्यावेळी आर्बर आपला रोटेट व्हायला चालू होईल स्पिंडल, त्यावेळी कटर देखील तुमचं काय होणार आहे, रोटेट व्हायला चालू होणार आहे. आणि आपण हा जो फेस आहे प्लेन, ओके, तर हा आपण काय मशीनिंग हळूहळू व्हायला चालू होईल. ओके, जसं तुमचं रोटेशन चालू होईल तसंच आपलं काय होईल, इथलं मटेरियल हळूहळू रिमूव्ह व्हायला चालू होईल. ह्यालाच काय म्हणतात प्लेन मिलिंग. म्हणजे सिम्पल आपल्याला प्लेन फ्लॅट सर्फेसेस जिथं तयार करायचे असतात तिथे हे प्लेन मिलिंग यूज केलं जातं. दुसऱ्या डायग्राममध्ये आपल्याला स्लॅब मिलिंग दिसते. म्हणजे स्लॅब म्हणजे हा तुमचा प्लेन मिलिंग कटरच आहे, फक्त त्याची कशी आहे, विड्थ जास्त असते. तर हे स्लॅब मिलिंग कधी करतात, ज्यावेळी आपल्याला ॲट अ टाईम म्हणजे लॉटमध्ये मटेरियल रिमूव्ह करायचं असतं त्यावेळी हे स्लॅब कटर किंवा प्लेन स्लॅब मिलिंग कटर यूज केलं जातं आणि हे स्लॅब मिलिंग ऑपरेशन इथं परफॉर्म केलं जातं. म्हणजे जसं तुमचं कटर रोटेट होईल त्या जितकी तुमची विड्थ असेल कटरची तितकं तुमचं मटेरियल काय होणार आहे, ॲट अ टाईम रिमूव्ह होत जाणार आहे. ओके, त्यालाच काय म्हणतात स्लॅब मिलिंग. सेकंड ऑपरेशन आहे फेस मिलिंग. जसं की आपण लेथवरती बघतो की फेसिंग ऑपरेशन असतं, तसंच मिलिंगवरती फेस मिलिंग असतं. म्हणजेच काय, याच्यावरती तुमचं वर्कपीस जो आहे त्याच्यावरती जे मटेरियल आहे, मग तुमचं हॉरिझॉन्टल असू दे किंवा वर्टिकल असू दे, हे काय याला तर मशीन केलं जातं, त्याला फेस मिलिंग असं म्हणतात. फेस मिलिंग इज द मिलिंग ऑफ सर्फेसेस दॅट आर परपेंडिक्युलर टू द कटर ॲक्सिस. Face milling produces flat surfaces. In face milling, the feed can be either horizontal or vertical. ओके, तर इथं आपल्याला आर्बर दिसतोय हा म्हणजे स्पिंडल, आणि त्याच्यावरती हे काय मिलिंग कटर आहे. ओके, आणि हा आपला वर्कपीस आहे. तुमचं जसं रोटेट व्हायला चालू होईल, ओके, तसंच आपलं काय होणार आहे, इथलं वर्कपीसवरचं मटेरियल हळूहळू रिमूव्ह व्हायला चालू होणार. हे आयदर तुमचं हॉरिझॉन्टल असू शकतं किंवा वर्टिकल कटर आपण देखील माउंट करू शकतो, आणि हा सरफेस देखील आपण काय मिल करू शकतो. ओके, सो इट इज फेस मिलिंग. Then next operation, side milling. Side milling is the operation of production of flat vertical surfaces on the sides of workpiece by using side milling cutter. Okay, the depth of cutter is adjusted by vertical feed screw provided on the table. ओके, आता आपण साईड मिलिंग कटर बघितलं होतं ज्याच्यावरती कसं आहे, पेरिफेरीवरती देखील टिप्स असतातच, त्याच्याबरोबर आपण साईडला देखील त्याच्या काय कटिंग गेजेस आहेत. ओके, मग आपला वर्कपीसचा जो पार्ट आहे, ओके, हा त्याच्याबरोबरच तुमचा हा साईडचा देखील हा ॲट अ टाईम काय केला जातो, मिल केला जातो किंवा मशीन केला जातो. त्यामुळे याला साईड मिलिंग असं म्हणतात. ओके, जसं आपलं स्पिंडल रोटेट व्हायला चालू होईल त्याच्यावर कटर देखील आपलं काय होईल, रोटेट व्हायला चालू होईल. त्याच्यावर आपला हा फेस आणि त्याच्याबरोबरच आपला हा साईडचा देखील ॲट अ टाईम काय होईल, मशीन होईल. याला आपण काय म्हणतो, साईड मिलिंग. नेक्स्ट स्ट्रॅडल मिलिंग. आता स्ट्रॅडल मिलिंग म्हणजे काय बघा. The straddle is the milling operation of flat vertical surfaces on both, okay, I repeat once again,
on both sides of workpiece by using two side milling cutters mounted on same arbor. ओके, स्ट्रॅडल मिलिंग म्हणजेच काय बघा, आपल्या आर्बरवरती काय ॲट अ टाइम दोन काय केलेलं आहेत मिलिंग कटर्स काय केलेलं आहेत इथं माउंट केलेलं आहे ॲट अ टाइम, आणि आपण दोन्ही व्हर्टिकल फेसेस जे आहेत वर्कपीसच्या त्या ॲट अ टाइम आपण काय करणार आहे मिल करणार आहे. ह्यालाच काय म्हणतो आपण स्ट्रॅडल मिलिंग. The distance between two cutters is correctly adjusted by using suitable spacing collars. ओके, तर ह्या दोन कटर्समधलं जे डिस्टन्स आहे हे आपण कसं फिक्स करतो बाय युझिंग स्पेसिंग कॉलर्स. आता ही जे आहे काय स्पेसिंग कॉलर आहे, जितका आपल्याला डिस्टन्स हवा आहे तितक्या त्या डिस्टन्स काय केला तर इथे मध्ये स्पेसिंग कॉलर्स काय केलं तर टाकल्या जातात दोन्ही कटर्सच्या मध्ये. इट इज कॉमनली यूज टू प्रोड्यूस स्क्वेअर ऑर हेक्झागोनल सर्फेसेस. ओके, तर आता दुसऱ्या डायग्राममध्ये आपल्याला इथं एक हेक्झागोनल बोल्ट दिसते बघा. तर त्याच्यामध्ये ह्या दोन ज्या फेसेस आहेत ह्या ॲट अ टाइम मशीनिंग करण्यासाठी स्ट्रॅडल मिलिंग यूज केला जातं. म्हणजे तुमचे दोन कटर्स ॲट अ टाइम आर्बरवरती माउंट केले जातात स्पेसिंग कॉलर्स यूज करून, आणि हे दोन फेसेस जे आहेत त्या ॲट अ टाइम काय केल्या जातात फिनिश केल्या जातात. यालाच काय म्हणतो आपण स्ट्रॅडल मिलिंग. ओके, नेक्स्ट आहे अँग्युलर मिलिंग. It is the operation of machining a flat surface on a job at an angle other than right angle, okay, to the axis of the milling machine table. Okay, a single angle or double angle milling cutter is used for this operation. Examples of angular milling are V blocks, dovetails, etc. Okay, तर अँग्युलर मिलिंग म्हणजेच काय, जिथं तुमचं अँग्युलर मिलिंग कटर यूज केलं जातं. ओके, समजा आपल्याला वर्कपीसवरती फायनल असा शेप हवा आहे, असा अँग्युलर हवा आहे, तर त्या ठिकाणी हे तुमचं काय सिंगल अँगल कटर यूज केलं जातं. ओके, आणि हे तुमच्या आर्बरवरती माउंट आहे. ज्यावेळी आपण तुमचं स्पिंडल रोटेट होणार त्यावेळी वर्कपीसवरती काय होणार असा शेप फॉर्म होणार आहे, असं तुम्हाला अँगल मिळणार आहे. ओके, तर हे सिंगल अँगल झालं. डबल अँगल समजा आपल्याला वर्कपीसवरती व्ही शेप हवा आहे, त्या ठिकाणी हे डबल मिलिंग कटर डबल अँगल मिलिंग कटर यूज केलं जातं, आणि ज्यावेळी तुमचं हे रोटेशन चालू होतं त्यावेळी हळूहळू आपल्याला कसं होतं इथं व्ही शेप फॉर्म व्हायला चालू होतं. तर ह्यालाच म्हणतात काय अँग्युलर मिलिंग. म्हणजे अदर दॅन 90 डिग्रीज जे अँगल्स असतात ते आपल्याला वर्कपीसवरती काय करतात फॉर्म करता येतात बाय युझिंग अँग्युलर मिलिंग. जनरली अँग्युलर मिलिंग हे साधारण व्ही ब्लॉक्स किंवा डोटेल्स असे जिथं पार्ट्स असतात तयार करायचे तिथं हे यूज केलं जातं. दे नेक्स्ट गँग मिलिंग. आता गँग मिलिंग नावातच बघा काय आहे गँग आहे, म्हणजे तिथं काय असणार आहे नंबर ऑफ कटर्स. ओके, नंबर ऑफ कटर्स ॲट अ टाइम काय सेम आर्बरवरती माउंट केलेले असतात. It is the operation in which number of milling cutters are mounted on arbor to make it possible to machine several surfaces in one pass. ओके, आता समजा हा आपला वर्कपीस आहे. ओके, आपल्याला इथं मशीनिंग करायचं आहे, हा पार्ट मशीनिंग करायचा, हा पार्ट मशीनिंग करायचा. तर त्यावेळी काय केलं जातं आर्बरवरती म्हणजे स्पिंडलवरती तुमच्या नंबर ऑफ कटर्स ॲट अ टाइम ओके 1 2 3 हे ॲट अ टाइम माउंट केले जातात. मग ते आयदर सेम डायमीटरचे असतील किंवा डिफरंट डायमीटरचे असतील, आणि इथलं जे परत तुमचं डिस्टन्स आहे दोन्ही कटर्समधलं हे परत स्पेसिंग कॉलरनं ॲडजस्ट केलं जातं. आणि ज्यावेळी आपला आर्बर रोटेट व्हायला चालू होईल त्यावेळी ॲट अ टाइम का आपल्याला काय होतं जे आपल्याला मशीनिंग सर्फेस आहेत ते ॲट अ टाइम मशीन केले जातात. हा गँग मिलिंगचा फायदा आहे. इट इज द मॉडिफिकेशन ऑफ स्ट्रॅडल मिलिंग विथ मोर नंबर ऑफ कटर्स इन दी machining. The cutters may have same or different diameters mounted on the arbor of machine. This operation saves much of machining time and widely used in repetitive work. ओके, तर गँग मिलिंगचा फायदा काय ॲट अ टाइम आपण कसं करू शकतो बराच पार्ट वर्कपीसवरचा मशीन करू शकतो. ओके, कारण का आपण काय नंबर ऑफ कटर्स यूज करणार आहे तिथं ॲट अ टाइम. तर हे गँग मिलिंग आहे जिथं तुमचं रिपिटेटिव्ह वर्क असतं साधारण त्या ठिकाणी हे गँग मिलिंग यूज केलं जातं. नेक्स्ट ऑपरेशन आहे फॉर्म मिलिंग. फॉर्म मिलिंग म्हणजेच काय आपण जो शेप आपल्याला रिक्वायर्ड आहे वर्कपीसवरती त्या पद्धतीचं कटर घेऊन काय केलं जातं ते आर्बरवरती माउंट केलं जातं आणि ते पार्ट तो मशीन केला जातो. इट इज द ऑपरेशन ऑफ प्रोड्युसिंग कॉन्केव कॉन्व्हेक्स ऑर एनी अदर इरेग्युलर शेप बाय युझिंग फॉर्म कटर. ओके, तर आपण फॉर्म कटर हे फर्स्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं ज्याच्यामध्ये साधारण आपण कॉन्व्हेक्स कटर होतं कॉन्केव होतं. ओके, तर हे असे कटर्स यूज करून काय केलं जातं त्या तो शेप जो आहे तो वर्कपीसवरती फॉर्म केला जातो. द शेप of the cutting teeth of the form cutter will be same as that of the profile to be generated on the workpiece surface. Okay,
म्हणजे समजा आपल्याला इथं कॉन्व्हेक्स मिलिंग कटर दिसते, आपल्याला वर्कपीसवरती समजा असा शेप फॉर्म करायचा आहे, तर त्यावेळी आर्बरवरती काय केलं तर हे तुमचं कॉन्व्हेक्स कटर माउंट केलं जातं. आणि ज्यावेळी आपण स्टार्ट करू मशीन, ते तुमचं कटर रोटेट व्हायला चालू होईल, तर त्यावेळी आपल्याला ऑटोमॅटिकली काय मिळणार आहे, वर्कपीसवरती तो कटरचा शेप इथं फॉर्म होत जाणार. ओके, त्या पद्धतीनंच कॉन्केव्ह मिलिंग कटर. ओके, इथं बघा समजा आपल्याला स्लॉट दिसते कॉन्केव्ह, त्या पद्धतीनंच आपल्याला काय मिळणार आहे, तो शेप वर्कपीसवरती फॉर्म झालेला मिळणार आहे रिव्हर्स. किंवा कॉर्नर राउंडिंग असेल, आपल्याला हा वर्कपीस आहे जे कॉर्नर्स फक्त राऊंड करायचे, तर त्या ठिकाणी तुमच्या हार्बरवरती काय झालं, कॉर्नर राउंडिंग मिलिंग कटर फिक्स केलं जातं. आणि ज्यावेळी आपण मशीन ऑन करू, तर कटर रोटेट व्हायला चालू होईल, त्यावेळी तुमचे हे इथलं मशीनिंग होऊन हा पार्ट आपल्याला राऊंड झालेला दिसेल. तर ह्यालाच काय म्हणायचं, फॉर्म मिलिंग. ओके, द नेक्स्ट एंड मिलिंग. End milling is operation of producing a flat surface which may be vertical, horizontal or at an angle. The cutter is used in end mill. The end mill cutters are also used for producing slots, grooves or keyways. ओके, तर कटर मिलिंग कटर्समध्ये आपण एंड मिल कटर बघितलं होतं, ज्याच्यामध्ये कसं आहे तुमचं फक्त एंड्स ओनली, एंड्स काय येतं फक्त हे तुमचे फ्लूट्स आहेत, बाकी वरचा पार्ट हा काय शँक आहे. तर एंड मिलिंग म्हणजेच काय, तुमचे स्लॉट्स असतील, आता इथे दिसतोय आपल्याला स्लॉट्स असतील किंवा ग्रूज असतील, हे फॉर्म करण्यासाठी काय केलं जातं, एंड मिलिंग यूज केलं जातं, किंवा कीवे तयार करण्यासाठी देखील. ओके, इथं आपल्याला बघा कसं दिसते, टूल रोटेशन आहे आणि आपल्याला हा कसा आहे, हा स्लॉट बनवायचा किंवा कीवे, तर याला म्हणायचं एंड मिलिंग. द नेक्स्ट सॉ मिलिंग, किंवा ज्याला स्लिटिंग असं म्हणतात, ज्याच्यामध्ये सॉ कटर. ओके, आपण कटर्समध्ये बघितलं होतं, ज्याची कशा आहे तुमचं हे जे स्लेटिंग सॉ कटर, ह्याची डेप्थ खूप कमी असते, अप टू 5 mm असते. ओके, आणि हे पर्टिक्युलरली कुठे यूज केलं जातं, जिथं आपलं पार्टिंग ऑफ ऑपरेशन असेल. समजा हा बार स्टॉक आहे ना, आपल्याला तो काय करायचा आहे, एक ठराविक डिस्टन्समधून आपल्याला तो काय करायचा, वेगळा करायचा, त्या ठिकाणी हे पार्टिंग ऑफ टूल किंवा स्लिटिंग सॉ कटर काय केलं तर यूज केलं जातं. Slitting operation makes use of slitting saw to cut stock into various widths for the production of flat gauges, templates, etc. It is suitable for narrow slots or grooves in a workpiece. It can also be used for complete parting of operation. तर हे बेसिकली पार्टिंग ऑफसाठी यूज केलं जातं. आणि पार्टिंग ऑफ सोडून साधारण तुमचे नॅरो स्लॉट्स असतील किंवा ग्रूव्ज वर्कपीसवरती जर आपल्याला फॉर्म करायचे असतील, त्या ठिकाणी देखील हे सॉ मिलिंग किंवा स्लिटिंग काय केलं जातं, यूज केलं जातं. The next, slot milling. The operation of producing keyways, grooves, slots of varying shapes and sizes is called slot milling operation. So, slot milling operation can use any type of milling cutter like plain milling cutter, metal slitting saw, or side milling cutter. The T-slot cutter is used to enlarge and face the bottom of the slots. ओके, तर स्लॉट मिलिंग ऑपरेशन काय, टू फॉर्म स्लॉट्स किंवा कीवे असतील, ग्रूव्ज असतील. आता या ठिकाणी तुमचं कुठलंही कटर, जसं की तुमचं प्लेन मिलिंग कटर असेल किंवा साईड मिलिंग कटर असेल किंवा तुमचं स्लिटिंग सॉ देखील असेल, तर हे यूज करून काय होतं, आपलं स्लॉट मिलिंग केलं जातं डिपेंडिंग अपॉन दी विड्थ ऑफ दी स्लॉट. ओके, तर इथं आपल्याला वर्कपीस दिसतोय, कटर दिसतोय. ओके, आणि आपल्याला स्लॉट्स किंवा कीवेज, ग्रूव्ज असतील, ह्या फॉर्म करण्यासाठी स्लॉट मिलिंग यूज केलं जातं. त्या पद्धतीनेच तुमचं टी स्लॉट कटर जे असेल, ओके, हे टी स्लॉट कटर आपल्याला समजा हे टी शेप फॉर्म करायचं आहे वर्कपीस होते, तर त्या ठिकाणी हे टी स्लॉट कटर यूज केलं जातं आणि तो टी स्लॉट कम्प्लीट फॉर्म केला जातो. तर ह्यालाच काय म्हणायचं, स्लॉट मिलिंग. ओके, तर नेक्स्ट आणखी एक पॉईंट बघूया आपण, अप मिलिंग अँड डाऊन मिलिंग. ॲक्च्युली हे काय तुमच्या वर्कपीस आणि कटर ह्याच्यामधलं फीड जो आहे ह्याच्यावरती डिपेंड मेथड्स आहेत. The methods of feeding a workpiece can be categorized as up milling and down milling. ओके, तर ह्या मिलिंगच्या मेथड्स आहेत साधारण अप मिलिंग अँड डाऊन मिलिंग. तर अप मिलिंग म्हणजे काय बघा, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कन्व्हेन्शनल मिलिंग प्रोसेस. ओके, in this method the milling cutter is rotated against the direction in which workpiece travels. अप मिलिंग म्हणजेच काय, ज्याला आपण कन्व्हेन्शनल मिलिंग, पारंपरिक मिलिंग प्रोसेस म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये कसं आहे, कटर कसं रोटेट होतो, अगेन्स्ट तुमच्या वर्कपीस जो ट्रॅव्हल आहे त्याच्या अगेन्स्ट, म्हणजे वर्कपीस फीड जो आहे त्याच्या अगेन्स्ट तुमचं मिलिंग कटर रोटेट होत असतं. सेकंड टाईप आहे डाऊन मिलिंग. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज climb milling as cutter climbs on the workpiece surface.
In this process, milling cutter is rotated in the same direction in which workpiece travels. म्हणजेच की अप मिलिंगमध्ये जे कटर अगेन्स्ट होतं वर्कपीस फीडच्या, तेच डाऊन मिलिंगमध्ये काय सेम डायरेक्शनमध्ये आहे. म्हणजे तुमचं वर्कपीस रोटेशन कटरची डायरेक्शन आणि आपला फीड वर्कपीस हा कसा आहे सेम डायरेक्शन. आता आपल्याला डायग्राममध्ये बघूया म्हणजे आपला कन्सेप्ट क्लिअर होईल. अप मिलिंग म्हणजे कन्व्हेन्शनल मिलिंग ज्याच्यामध्ये बघा तुमचं कटर कसं रोटेट होते अपोजिट अगेन्स्ट तुमच्या फीड. आणि तेच डाऊन मिलिंग क्लाइम मिलिंगमध्ये काय होतं कटर आपलं सेम डायरेक्शनमध्ये, हा आपला फीड आहे वर्कपीसचा, इकडून आपण वर्कपीसला फीड देतो पुढं काय होते ॲडव्हान्स होते. आणि कटर हे दोन्ही कसं आहे सेम डायरेक्शनमध्ये, आणि अप मिलिंगमध्ये ते कसं आहे अपोजिट डायरेक्शनमध्ये. ओके, तर हे अप मिलिंग आहे डाऊन मिलिंग. तर दोन्हीतला आपण डिफरन्स बघूया, कन्व्हेन्शनल मिलिंग आणि क्लाइम मिलिंग. कन्व्हेन्शनल मिलिंग म्हणजेच अप मिलिंग. In conventional milling, the cutter rotates in a direction opposite to that in which work is fed. आणि त्याच्या अपोजिट क्लाइम मिलिंगमध्ये काय होणार आहे बघा, the cutter rotates in the same direction to which the work is fed. ओके, आपण इथं डायग्राममध्ये बघितलेलं आहे. अप मिलिंगमध्येच काय अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे तुमचं फीड आणि कटरचं रोटेशन. तेच डाऊन मिलिंगमध्ये काय तुमचं फीड आणि कटरचं रोटेशन आर इन दी सेम डायरेक्शन. सेकंड पॉईंट, the chip thickness progresses gradually from start to cut to end of cut. That is, chip thickness is maximum at the beginning of cut and maximum at the end of cut. Okay. त्यानंतर क्लाइम मिलिंगमध्ये the chip thickness is maximum at the beginning of cut and minimum at the end of cut. म्हणजे चिप थिकनेस जी आहे ओके ती सुरुवातीला इथं कशी असणार आहे कमी असणार आहे, नंतर ती ग्रॅज्युअली इन्क्रीज होत जाणार आहे. त्याच्या अपोजिट कसं आहे इथं आपल्याला पहिल्यांदा मॅक्झिमम मिळणार आहे आणि नंतर ती मिनिमम होत जाणार आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट, द कटिंग फोर्स टेंड्स टू लिफ्ट द वर्कपीस अवे फ्रॉम द फिक्चर कन्व्हेन्शनल मिलिंगमध्ये. आणि त्याच्या अपोजिट क्लाइम मिलिंगमध्ये द कटिंग फोर्सेस टेंड टू सीट द वर्कपीस इन टू द फिक्चर. म्हणजेच काय कन्व्हेन्शनल मिलिंग अप मिलिंगमध्ये काय होणार आहे आपलं जे फिक्चरला वर्कपीस फिक्स केलेलं आहे कटर अपोजिट डायरेक्शनमध्ये फिरत असल्यामुळे काय होणार आहे इट टेंड्स टू बी लिफ्ट दी वर्कपीस. ओके, पण तेच डाऊन मिलिंगमध्ये काय आपलं कटर खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला असल्यामुळे आपलं वर्कपीस वरती लिफ्ट होण्याचे चान्सेस आहेत का नाही, तर तो इथं प्रॉपरली फिक्स असेल टेबलला. देन फोर्थ पॉईंट, in conventional milling it is difficult to pour coolant at the point of machining, and in climb milling it is easy to pour coolant at the point of machining. ओके, कन्व्हेन्शनल मिलिंगमध्ये आपल्याला इथं जर समजा कूलंट पोअर करायचं असेल तर थोडासा तो डिफिकल्ट असतो कारण आपलं कसं आहे अपोजिट रोटेशनमध्ये. तेच डाऊन मिलिंगमध्ये काय आपण इथं इझिली काय करू शकतो तुमचा कूलंट पोअर करू शकतो. ओके, हा क्लाइम मिलिंग हा डाऊन मिलिंग किंवा क्लाइम मिलिंगचं काय ॲडव्हान्टेज आहे. The next, it is difficult to design the fixture in conventional milling, and climb milling मध्ये काय फिक्चर डिझाईन इज इझी. तर इथं डिझाईन फिक्चर कसं आहे की इथं अपोजिट असल्यामुळे आपलं वर्कपीस फीड आणि आपलं कटाचं रोटेशन हे अपोजिट असल्यामुळे इथं कसं आहे फिक्चर थोडंसं डिझाईन करायला अवघड पडतं. पण तेच क्लाइम मिलिंग किंवा डाऊन मिलिंगमध्ये फिक्चर डिझाईनिंग इज व्हेरी इझी, कारण का आपलं वर्कपीस कसं आहे फिक्स आहे आणि तो आपलं जसं रोटेशन वर्कपीसचं आहे त्याच्यामुळे तो खाली व्यवस्थित प्रॉपरली बसला जातो. त्यामुळे इथे फिक्चर डिझाईन हे कसं असतं इझी असतं क्लाइम मिलिंगमध्ये. नेक्स्ट पॉईंट, वेवी टाईप ऑफ सरफेस फिनिश इज ऑब्टेन्ड इन कन्व्हेन्शनल मिलिंग, आणि त्याच्या अपोजिट बेटर सरफेस फिनिश इज ऑब्टेन्ड. ओके, तर आपल्याला कन्व्हेन्शनल मिलिंगमध्ये कसं आहे की अपोजिट असल्यामुळं थोडंसं वेवी सरफेस फिनिश आपल्याला मिळतं. तेच डाऊन मिलिंगमध्ये कसं आहे आपल्याला दोन्ही सेम डायरेक्शन असल्यामुळं चांगलं फिनिश मिळतं ॲज कम्पेअर टू अप मिलिंग. ओके, द नेक्स्ट पॉईंट, इन कन्व्हेन्शनल मिलिंग द कटर does not start cutting metal as soon as it comes in contact with workpiece. आणि त्याच्या अपोजिट क्लाइम मिलिंगमध्ये द कटर स्टार्ट्स कटिंग मेटल as soon as it contacts the workpiece. ओके, तर कन्व्हेन्शनल मिलिंगमध्ये बघा तुमचं कटर जोपर्यंत तुमच्या वर्कपीसच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही तोपर्यंत इथं ॲक्च्युली मशीनिंग स्टार्ट होत नाही. आणि त्याच्या अपोजिट डाऊन मिलिंगमध्ये जसं की तुमचं
कटर इथं कॉन्टॅक्टमध्ये यायला चालू होतं लगेच तुमचं काय होतं मशीनिंग स्टार्ट होतं डाऊन मिलिंगमध्ये. तर हा एक आणखी एक ॲडव्हान्टेज आहे डाऊन मिलिंगचं किंवा क्लाइंब मिलिंगचं. And last point, in conventional milling, the cutting force is less at beginning and increase at the end of cut. And in climb milling, the cutting force is more at beginning of cut and decreases at the end of cut. Okay. आता इथं कसं असतं कटिंग फोर्स सुरुवातीला कमी असतो आणि नंतर तो हळूहळू वाढत जातो. त्याच्या अपोजिट डाऊन मिलिंगमध्ये कटिंग फोर्स सुरुवातीला जास्त असतो नंतर तो कमी होत जातो. ओके. तर हे थोडक्यात कम्पॅरिझन आहे अप मिलिंग अँड डाऊन मिलिंगचं. ओके. So this is all about milling processes or operations and up milling and down milling. Okay. Thank you.